आदिवासींचे हृदय सम्राट तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्या स्मरणार्थ बारी येथे लोकसहभागातून उभारणार भव्य दिव्य प्रवेशद्वार। आदिवासी समाजाचे कैवारी हृदय सम्राट माजी आदिवासी मंत्री म्हणून कार्य केलेले व गडकोटांपासून दिल्ली दरबारापर्यंत आदिवासींचा आवाज बुलंद करणारे व अकोले तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्या अमूल्य कार्याची आठवण जपण्यासाठी बारी येथे एक भव्य दिव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे। हा उपक्रम पूर्णतः लोकसहभागातून राबवला जाणार असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे, अशी बैठकीत नमूद करताना माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुकाराम खाडे, उन्नती अध्यक्ष भरत घाणे, समाजसेवक अनंत घाणे, बाजीराव सगभोर, सुरेश गभाले, संतोष सोडणार, चिंदू झडे, नरहरी इदे, पांडुरंग खाडे, भाऊराव भांगरे, दत्ता ढगे, पंढरी खाडगीर, ढवळा बांघरे, अमृता झडे, चिंदू पांढरे, विजय पदमेरे, भीमाजी अवसरकर, बोरू खाडे, मदन खाडे, सुनील पवार, भास्कर बुळे, सागर रोंगटे, मच्छिंद्र खाडे, हरी पदमेरे, विठ्ठल खाडे, संपत झडे, सुनील सारुकते, रमेश खडके, गंगाराम इदे, अशोक भोजने, किसन आंबवणे, गंगाराम इदे, रामदास पिचड, उत्तम इदे समाज बांधव उपस्थित होते। कैलासवासी पिचड साहेबांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, शिक्षण संस्था, रस्ते व पाणी, आरोग्य सेवा अशा अनेक योजना राबवून विकासाची दारे खुली केली। त्यांचे संपूर्ण राजकारण हे सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होते। त्यांनी अगस्ती सहकारी कारखाना, दूध संस्था, बाजार कमिटी अशा सहकार क्षेत्रात दिलेले योगदान, प्रवरामुळे आढळा अशा नद्या नाले जोडून अनेक छोटी मोठी धरणे बांधून बारमाही केली। निळवंडे धरण हे बांधण्यासाठी त्यांचे विशेष मोलाचे कार्य लाभले व निळवंडे धरण पूर्ण झाले। स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी केलेला लढा आणि अनेक आदिवासी भागांना मुख्य प्रवाशी जोडण्याचे कार्य हे आजही मार्गदर्शक ठरत आहे। कळसुबाई माता बारी हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे सर्व गावे असल्याने येथील महामार्गावर उभारला जाणारा प्रवेशद्वार हे केवळ स्मारक न राहता पुढील पिढीला प्रेरणास्थान ठरणार आहे। या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था व हितचिंतकांचा मोलाचा सहभाग असून लवकरच कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। आज या ठिकाणी सर्व स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब, माजी आमदार वैभव पिचड साहेब यांचे खंदे समर्थक माननीय तुकाराम खाडे, पुरुषोत्तम बाजार समिती, नरहरी दे साहेब चेअरमन, चिंदू झडे माजी चेअरमन, बाजीराव सगभोर, भांगरे पाटील, सुरेश गभाले, दत्ता ढगे व आमचे सर्वांचे सहकारी वेगवेगळे आम्हाला मदत करणारे साहेबांचे पीए सोनवणे साहेब यांच्या सर्वांच्या भूमिकेतून जी आज बैठक झाली, आज या बैठकीमध्ये आमचा जो निर्णय झाला की आज तुकाराम खाडे यांनी जो विषय घेतला आणि मांडला त्या विषयाला अनुसरून आम्ही सर्व आदिवासी भागातील कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व सामान्य जनता यांच्या अनुषंगाने जो कमान उभी करण्याचं जे चर्चा झाली, या चर्चेच्या अनुषंगाने कमान उभी होईलच आणि स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांचं जे तालुक्याला योगदान आहे, जे जल नायक आहेत, आज जननायक आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दिशा दिली आणि आदिवासी समाज जागवण्याचं जे काम केलं, त्यांचं कुठंतरी नाव राहिलं पाहिजे, पुढील पिढ्यांना त्याचं काम दिसलं पाहिजे त्यांचं, त्या दृष्टिकोनातून ही कमान कळसुबाईच्या शिखराच्या पायथ्याशी आपल्या बारीच्या प्रवेशद्वारावर निश्चितच होईल असे मी सर्व समाजाच्या वतीने, माझ्या तालुक्याच्या वतीने सर्व जी काय मदत लागल ते दिली जाईल व कमान चांगले भव्य उभारली जाईल असं मी सर्वांना विनंती करतो, थांबतो। यानंतर जे निळवंडे धरण आहे, का निळवंडे धरणाचं जे जलनायक म्हणून ज्यांनी सुरुवात केली त्या कालखंडामध्ये
पवार साहेबांच्या कालावधीमध्ये जे नारळ फुटले गेले आणि फोडल्यानंतर जे निळवंडे धरण झाले, तर आज कोणी काही म्हणत असेल, पण साहेबांनी जेवढे धरणं केली तालुक्यामध्ये, जे मुळा असेल, प्रवरा असेल, आढळा असेल, ह्या ठिकाणी छोटे मोठे धरणं बांधून तालुका जलमय केला आणि आदिवासी भागातील तालुक्यातील जनतेला, कोपरगाव राहता ह्या जनतेला पाणी मिळवून देण्याचं काम जे निवडे धरणातून केलं, मुळा बारमाही करून खाली रावरीकडे पाणी दिलं, या अनुषंगाने निवडणे धरणाला साहेबांचं नाव देण्यात यावं अशी जी सतत मागणी तालुक्यातून होत आहे, ती मागणीच्या अनुसरणाने आमच्या आदिवासी भागातील सर्व जनतेची, सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार, त्यांच्या इच्छेनुसार लवकरात लवकर निवडून धरणाला शासनाने नाव द्यावं असे मी प्रशासनाला विनंती करतो. कार्यकर्ते, तालुक्यातली मंडळी आहे, जे बारीचे सरपंच तुकाराम दादा, समाजसेवक आनंद साहेब, घाणे साहेब, गवले साहेब, भांगरे साहेब, जडे साहेब, सर्वच या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते आज आमच्या या तालुक्यावर अशी पाळी आलेली आहे किंवा असा प्रसंग आलेला आहे, तर असा माझ्या 40-45 वर्षामध्ये मी पाहायला मिळालं नाही आणि पाहिलं नाही. कारण 1 महिनाभर पाऊस चालू आहे आणि 1 महिनाभर पाऊस चालू असताना आतापर्यंत अतोनात या तालुक्यातल्या जनतेची व शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे. शेतकऱ्यांची बाजरी गेली, भुईमुग गेला आणि कांदा गेला. कालच मला वाटतं आमच्या कोलटेवाचे भास्कर पाटील यांनी बाजार मार्केटला कांदा गेला होता, तर 1 रुपया किलोना कांदा गेला. 1 रुपया किलोना कांदा जर जात असेल तर त्याचा काय फायदा त्या शेतकऱ्याला? आत्महत्या का करणार नाही आणि का होणार नाही अशी अवस्था झाली. तेव्हा या तालुक्याचे प्रतिनिधी, मी आमदार साहेबांना विनंती करतो तर कमीत कमी या तालुक्याकडे लक्ष द्यावा. यात काय अवस्था या तालुक्याची ती कमीत कमी पाहिली पाहिजे. आम्हाला मागच्या कालखंडामध्ये आठवायचं, इतर साहेब असायचे, आमदार असायचे, मंत्री असायचे आणि त्यांच्या कालखंडामध्ये कलेक्टर आदेश व्हायचा. कलेक्टरला साहेब सांगायचे आणि कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये साहेब भाग घ्यायचे, कलेक्टर साहेबांना सांगायचे आणि कलेक्टर साहेब सर्व यंत्रणा राबवायचे आणि सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न, जनावरांचा चारा असेल का लोकांचा गुरा मेलेले असतील किंवा अनेक नुसकाने झाले असतील. माझ्याच मुख्य गावाला अतिवृष्टी झाली असती, एक वाडी उडावली याची जाधववाडी म्हणून, त्यावेळेला एक रत्नवाडीचा पोरगा मला वाटतं होळीमध्ये बुडाला होता आणि अनेक घटना घडल्या होत्या. त्यावेळेला गारपीट झाली तर पिचड साहेबांनी आदिवासी बजेटमधून तातडीनं त्या लोकांना मदत दिली होती. आदिवासी बजेट साहेबांनी सेपरेट केला. आदिवासी बजेट साहेब आदिवासी मंत्री असताना आणि तो आदिवासी बजेट आज आज वित्तमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याचे. तो आदिवासी बजेट मला वाटतं कुठेतरी आदिवासींच्या पदरात पडत नाही, तो कुठेतरी बाजूला जाऊ राहिला. तो पुढे लाडक्या बहिणीला जातोय म्हणावा, तर पुढे कोणाला जातोय म्हणावा. इथं आदिवासी प्रकल्पामध्ये एक योजना नाही, एक पाईप नाही, कुठलीही योजना आदिवासी माणसाला मिळून राहिली नाही. तो बजेट झाला काय? सेपरेट असणारा बजेट आणि आदिवासीचा त्याचा बेपत्ता झालेला आहे. त्या आदिवासी बजेट कमीत कमी आमदार साहेबांनी लक्ष घालावं आणि या तालुक्याच्या जनतेला, आदिवासी माणसाला कुठेतरी आधार द्यावा, हीच मी आमदार साहेबांना विनंती करतो. अनेक ह्या तालुक्यामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आता आमची रोपं पेरायची आता अजून तर पेरलीच नाही, त्यात पेरायची परत पाऊस उघडत काय होतो आणि ते उतरतात की नाही तो एक प्रश्न. आम्हाला मागेच मी बोललोय का आम्हाला रोपं दिली पाहिजे. आता आमच्या पेरण्या होती म्हणून वाटत नाही. फार मोठं संकट आहे आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी आमदार साहेबांनी कमीत कमी कृषी अधिकाऱ्याला, तहसीलदार साहेबांना सर्वांना आदेश करावा
आणि ते कर्मचारी जे आहेत त्यांनी गावोगाव फिरून तो सर्वे केला पाहिजे. ते कुठेतरी बसून करतात, काय करतात ते आम्हाला काही माहीत नाही, कुठं असतात तेही माहीत नाही. सर्वसाधारण शेतकऱ्याला जर माहीतच नाही काय करतात ते, तेव्हा मी जास्त काही बोलणार नाही. आणि जे जे मग आता ज्या सूचना घाणे साहेबांनी बोलले, घाणे साहेबांनी बोललं, पिचड साहेबाचं नाव याला बारीच्या द्वारलाच काय निळवंड्यालाच द्यायला पाहिजे. निळवंड्यालाच ते पिचड साहेबांचं जे काही पुतळा आहे तो अन्य ठिकाणी गावागावात उभारला पाहिजे. तो बाजार तळावर साहेब उभारला पाहिजे, तो स्टँडला उभारला पाहिजे आणि राजूसारख्या स्टँडला उभारला गेला पाहिजे. पिचड साहेबांनी जे या तालुक्यासाठी केलंय, या राज्यासाठी केलंय, या देशासाठी केलंय, तेवढं कोणीही केलं नाही. म्हणून पाण्याचा प्रश्न सर्व प्रश्न असेल तेव्हा पिचड साहेबांचे पुतळे आपणही गावात बसवले पाहिजे. आणि अनेक ठिकाणी जे जे पिचड साहेबांची माणसं आहेत आजही जे जे आहेत बोलतात त्यांना उभा करायचं काम, मोठं करायचं काम साहेबांनी केलंय. तेव्हा कोणी त्याच्यावर बोलू नये, कारण तेच माणसं पिचड साहेबांनी मोठं केलं. त्यांनी बोलायचा काय अधिकार, काय बोलावं त्यांनी. जे मोठे झाले त्यांनी विरोध करण्यात मजा नाही, त्यांनी विरोध करण्यात ते बोलू नये. मी त्यांना सुद्धा विनंती करतो का पिचड साहेबांचं सर्व ठिकाणी पुतळा व्हावा. हीच निसर्गवासी वंदनीय पिचड साहेब यांनी आदिवासी समाजासाठी जातीचा कायदा केला. अकोले तालुक्यामध्ये जलक्रांतीचे जलनायक ज्यांनी तालुक्यामध्ये खूप मोठं असं पाणी उपलब्ध करून अकोले असेल, संगमनेर असेल अशा तालुक्यांना सातत्यानं साहेबांनी धरणं बांधल्यामुळे या तालुक्यामधील शेतकरी अतिशय सुजलाम सुफलाम झाला आहे. तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्यास राहत आहे. पिढ्यानपिढ्या आदिवासी समाजाची कायमच हातामध्ये धुरा घेऊन आदिवासी समाजाचं त्यांनी शिक्षणाचं द्वार उभे केले. आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना केली. आदिवासींसाठी जातीचा कायदा केला. आगस्ती कारखान्याची निर्मिती केली. आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये या तालुक्याची वंदनीय पिचड साहेबांनी बांधणी केली. आणि मग आदिवासी समाजाचे हृदय सम्राट म्हणून पिचड साहेब आदिवासी समाजाच्या कायमच हृदयस्थानी राहिलेले आहेत. म्हणून आदिवासी समाजाने आणि परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत कळसूबाई या शिखरावर त्यांनी लाईट नेली. आणि मग साहेबांचं फार मोठं या तालुक्यासाठी, नवे नवे महाराष्ट्र राज्यासाठी फार मोठं योगदान आहे. म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साहेबांचं कोलार गोटी रस्त्यावर इगतपुरी आणि अकोलेच्या हद्दीवर साहेबांचं एक भव्य आणि दिव्य अशी कमान बांधून त्या कमानीला साहेबांचं नाव द्यावं अशी सर्व कार्यकर्त्यांची फार दिवसापासूनची मनात इच्छा होती. आणि त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन या सर्व आदिवासी समाज असेल किंवा इतरही समाज असेल, एक समाजाचा जे काही यथासांग जे काही देणगी देतील त्या देणगीमधून भव्य आणि दिव्य अशी कमान या ठिकाणी उभारण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलंय. आणि त्याच अनुषंगाने आज आश्रमशाळा शेंडी येथे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखानं या बांधकामासाठी सर्वांनी हातभार लावावा. सर्व आदिवासी समाज असेल किंवा इतरही समाज असतील त्यांनी साहेबांच्या या कमानीला आपलं योगदान असावं
अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या तळागाळातल्या समाजापर्यंत जाऊन सर्व माणसांपर्यंत जाऊन आम्ही लवकरच हे कमानीचं काम हाती घेणार आहोत। तरी या कार्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा अशी सर्व समाजाला आम्ही विनंती करत आहोत। या ठिकाणी उपस्थित आहे तर मी सर्वांना असे सूचित करतो की आम्ही बैठक घेऊन असा निर्णय घेतला आहे की आपल्या तालुक्याचे कळसुबाईचे शिखर यात्री माननीय नामदार मधुकरराव पिचड साहेब हे गेली 4-5 महिन्यापूर्वी त्यांचं देहावसान झालं आणि सर्व राज्यात देशात शोककळा पसरली। परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेऊन ठरवण्यात आले आहे की माननीय नामदार पिचड साहेबांचं नाव एक लोकवर्गणीतून जनतेच्या सहकार्यातून बारी येथे भव्य अशी कमान उभारून त्या प्रवेशद्वाराला माननीय पिचड साहेबांचं नाव देण्यात ठरवण्यात आले आहे। तेव्हा सर्व कार्यकर्ते जनतेने यात सहभाग घेऊन कोणतेही राजकारण न करता या प्रवेशद्वाराला सहकार्य करावे असे मी सर्वांच्या वतीनं इथे उपस्थित असलेले समाजसेवक डॉक्टर आनंद काणे साहेब, रतनवाडी सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी हिदे साहेब, चिंटूदादा पांढरे झडे पाटील, बाजीराव दादा सकवर साहेब, भाऊराव दादा बांगरे साहेब, सुरेश दादा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।